नमस्कार मित्रांनो, टॅक्स असिस्टंटची एक नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालयामध्ये तुम्हाला टॅक्स असिस्टंट म्हणून नोकरी जी आहे तर ती मिळू शकते. याच्यासाठी पात्रता काय लागते, पगार किती मिळतो, प्रमोशन काय असते, परीक्षा पॅटर्न काय असतो, रिक्त जागा किती आहेत, अभ्यासक्रम काय, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो. बघा, हे जे टॅक्स असिस्टंट मी म्हटलं, बघा हे टॅक्स असिस्टंट आहे ना, दोन पद्धतीने भरलं जातं. एक भरलं जातं एमपीएससी थ्रू मित्रांनो, आणि एक भरलं जातं एसएससी या परीक्षे थ्रू. आता फरक काय आहे? एमपीएससी थ्रू जे भरलं जातं तर ते असतं राज्य सरकारचं, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं असतं. आणि एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत जे भरलं जातं ते असतं केंद्राचं. आता लक्षात घ्या, आपण मंत्रालयात काम करतो. हे दोन्ही पद जे आहेत ना मंत्रालयात काम करतात मित्रांनो. बघा, राज्याचे पण आणि केंद्राचे पण. तुम्हाला माहिती आहे मोदी सरकार पण चालतं, तर त्यांचं काही मंत्रालय असेल ना, तर ते मंत्रालय चालतं या एसएससी मार्फत जे भरलेले लोक असतात ते चालवतात. आणि टॅक्स असिस्टंट जो असतो हा इकडं तर एमपीएससी मार्फत भरला जातो. आज जे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती केंद्र सरकारच्या बाबत माहिती सांगणार आहे, कारण की खूप कमी लोकांना त्याबाबत जे आहे तर ती माहिती असते. तर याच्यासाठी एक परीक्षा होती मित्रांनो. ती परीक्षा घेणारी बॉडी म्हणजे असते एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाची एक संस्था आहे. ही ती परीक्षा घेते आणि यांच्या मार्फत परीक्षेचं नाव आहे सीजीएल. त्याला म्हणतात कंबाईन ग्रॅज्युएट लेवल नावाची एक परीक्षा जी आहे तर ती होते. आणि त्याच्याद्वारे हे पद जे आहे तर ते भरलं जातं. आलं तुम्हाला लक्षात? आता याच्यामध्ये या सीसीजीएलच्या परीक्षेसाठी सध्या फॉर्म आलेले आहे आणि याची तयारी करण्यासाठीची मित्रांनो आपल्याकडे रेड पीवायक्यू बॅच जे आहे तर ते अवेलेबल आहे. 1 रुपयात तुम्हाला या बॅच मध्ये त्याचे जे मागचे लेटेस्ट सीजीएलचे एडिक्विटी पॅटर्न नुसारचे जे काही पीवायक्यू असतील तर ते पीवायक्यू पाहायला मिळणार आहे. आणि ज्यांना वाटतं की मला पूर्ण तयारी करायची सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, पेज 14, तर याच्यासाठी आपली एसएससी ची पूर्ण रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ते अवेलेबल आहे. तर ती देखील तुम्ही जे आहे तर ती जॉईन करू शकता. आता याचे जे फॉर्म आहेत तर ते 22 जून पर्यंत चालणार आहे. मे बी याची डेट जी आहे तर ती वाढू शकते, कारण की एसएससी दरवेळी डेट वाढवते. म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर पाहत असाल तर एकदा तुम्ही जे आहे तर ती माहिती चेक करून घेणे गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, याच्यासाठी पात्रता काय लागते, काही नाही मित्रांनो. तुम्ही फक्त कोणत्याही शाखेतून तुमची पदवी कंप्लीट पाहिजे. बाकी असं काही म्हटलं नाही की बीए पाहिजे, बीएससी पाहिजे, इंजिनिअरिंग चालणार नाही, काहीच गरज नाही. कुठल्याही शाखेची पदवी असेल तर डायरेक्टली तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. सोबत वयोमर्यादा इथं लक्षात घ्या, इथं वयोमर्यादा जी आहे तर ती 18 ते 27 वर्ष मित्रांनो, फक्त 18 ते 27 आहे. तुम्ही म्हणाल सर माझी 27 पेक्षा जास्त आहे, फॉर्म भरू शकतात का? भरू शकतो, हो भरू शकतो. ओबीसी उमेदवार जो आहे तर तो वयाच्या 30 पर्यंत भरू शकतो. जो कोणी एससी एसटी उमेदवार असेल तर तो वयाच्या 32व्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. का? कारण की त्याला 3 वर्षाची सूट असते ओबीसीला आणि यांना असते 5 वर्ष सूट. ओबीसीला 30 वर्ष, एससी एसटी ला 32 वर्ष, आणि ओपन माल असेल तर तो 27 वर्षापर्यंतच फॉर्म जो आहे तर तो इथं भरू शकतो. हे लक्षात घ्या. निवड प्रक्रियेमध्ये काय, सगळ्यात आधी एक पूर्व परीक्षा होती. ही पूर्व परीक्षा जी आहे ना ही पात्रतेसाठी असते. काय असते माहितीये का? खूप सारे लोक फॉर्म भरतात, कमी फी असते, 100 रुपये फी असते म्हणून. मग त्यांना कळत नाही योग्य कॅन्डिडेट आहे का नाही, म्हणून ते पूर्व परीक्षा घेतात. त्याच्यामध्ये बाकीचे काही अभ्यास नसतो, असंच व्हिडिओ बघून फॉर्म भरून टाकतात, तर ते गायब होऊन जातात. दुसरी जी खरी स्टेप जी होते ना, मुख्य परीक्षा, कारण की तुमची जी अंतिम निवड आहे ना, अंतिम निवड ही याच्या आधारेच होते. ही अंतिम निवड याच्या आधारेच होते. त्याच्यानंतर तुमची टायपिंगची टेस्ट घेतली जाते, कारण की यांचं मंत्रालयात काम टायपिंगच्या संदर्भातलं असतं, म्हणून टायपिंग टेस्ट घेतली जाते. मग टायपिंग प्रमाणपत्र लागतं का, याचं उत्तर आहे नाही. केंद्र सरकारला टायपिंग प्रमाणपत्राशी काहीच घेणं देणं नाही. त्यांचं काय म्हणणं, टायपिंग करता येते का हे आमच्या समोर तुम्ही दाखवा टायपिंग करून, बस तेवढंच. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मेडिकल होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. बाकी काही जास्त काही महत्वाचे टप्पे जे आहेत तर ते याच्यात नाही. पुढे पूर्व परीक्षा होते. आता या पूर्व परीक्षेमध्ये लक्षात घ्या, ही पूर्व परीक्षा कम्प्युटरवर होते. ही कशी होती, ऑनलाईन होते. आता ही पहिले टीसीएस घ्यायची, आता एडी इक्विटी नावाची एक नवीन संस्था आहे ती घेते. आणि त्याचे सगळे जे पीवायक्यू आहेत ना मित्रांनो, त्याच्यासाठीच आपण आपली जी रेड पीवायक्यू बॅच आहे, RAID, कारण की याच्यामध्ये बऱ्याच पदांना आपल्याला रेड मारावी लागते, ती बॅच आपण 1 रुपयात जे आहे तर ती उपलब्ध करून दिलेली. तुम्ही इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही रेड पीवायक्यू बॅच नक्की जॉईन केली पाहिजे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा एक विषय असतो, जनरल अवेअरनेस असतो, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असतो, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असतं. बघा, खूप सारे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे उमेदवार ज्यांचं गणित बुद्धिमत्ता एकदम स्ट्रॉंग असतं ना, त्यांना खूप चांगली संधी. बघा, इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स अँड जनरल ऍप्टिट्यूड, तुम्ही जर पाहिलं हे 3 विषय बऱ्याच इंजिनिअरिंगचे उमेदवार किंवा बाकी टेक्निकल बॅकग्राऊंडचे उमेदवारांना खूप सोपे जातात.
आणि जास्त अभ्यास पण नसतो, फक्त जी के त्यांना व्यवस्थित पद्धतीने अभ्यासावा लागतो. प्रत्येकावर 25 प्रश्न येतात, म्हणजे झाले 100 प्रश्न आणि गुण झाले 200. आणि प्रत्येकाला सेक्शनल टायमिंग पण आहे मित्रांनो, 15 मिनिटांचा टायमिंग जो आहे तर तो इथं दिलेला आहे. सेक्शनल टायमिंग म्हणजे 15 चोक 60, इथं 15 मिळेल, इथं 15 मिळेल, इथं 15 मिळेल, इथं म्हणजे असे 1 तासात तुम्हाला 100 प्रश्न इथं सॉल्व्ह करायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा 100 प्रश्न 200 गुण आहेत, 1 तास वेळ मिळतो. निगेटिव्ह मार्किंग पण आहे, 1/4 तुम्हाला इथं निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ते इथं बघायला मिळते. आता पहिली जी परीक्षा आहे मी तुम्हाला काय म्हटलं, ती क्वालिफाईंग नेचरची, फक्त ती पास करायची. अंतिम निवडसाठी तिचं काही विचारात जे आहे तर ते घेतलं जाणार नाही. आता दुसरी जी खऱ्या अर्थाने स्टेज आहे तर ती आहे आपली मुख्य परीक्षा, कारण की याच्या आधारेच तुमचं जे आहे तर ते अंतिम निवड जे आहे तर ते होत असतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ही जी परीक्षा होते दुसरी, ही 2 वेगवेगळ्या सत्रात होते. सत्र म्हणजे काय, की पहिली परीक्षा दिली, मस्त नंतर डबा वगैरे खाऊन आले आणि नंतर दुसरी परीक्षा दिली, अशा याला म्हणतात 2 सेशन. पहिलं जे सत्र असतं ना तर त्याला मिळतात तुम्हाला 2 तास 15 मिनिटं. त्याच्यामध्ये सेक्शन 1 असतो 1 तासाचा, त्याच्यामध्ये विषय असतो गणित आणि बुद्धिमत्ता, याच्यावर 60 प्रश्न 180 गुण. आता सेक्शन 2, मग तुम्ही म्हणाल लगेच याच्यानंतर गॅप असतो का? गॅप नसतो मित्रांनो, कंटिन्यू लगेच पेपर असतो तोच, तिथंच बसून राहावं लागतं. इंग्रजीचा पेपर असतो आणि सामान्य ज्ञानचा पेपर असतो. बघा इंग्रजीवर 45 प्रश्न येतात आणि जीके वर 25 प्रश्न येतात. त्याच्यानंतर सेक्शन 3 असतो 15 मिनिटांचा, ज्याच्यामध्ये कम्प्युटर विषयीचे प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात, परंतु याचे गुण जे आहे लक्षात नाही घेतले जाते, हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे. खऱ्या अर्थाने या दोघांचे गुण जे आहेत तर ते विचारात घेतले जातात, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे झालं, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी दुसऱ्या सत्राला बोलवलं जातं, ज्याच्यामध्ये तुमची टायपिंग टेस्ट जी आहे तर ती घेतली जाते. 15 मिनिटांची टायपिंग टेस्ट असते, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय. आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व की डिप्रेशन वगैरे घेतलं जातं. निगेटिव्ह मार्किंग पण तुमची इथे जी आहे तर ती असते. मेरिट कसं ठरते? मेरिट लक्षात घ्या, जे 390 गुण असतात मुख्य परीक्षेचे, त्याच्या आधारे अंतिम निवड यादी जी आहे तर ती इथं तयार केली जाते, हे लक्षात ठेवायचं. आता टायपिंग टेस्ट हे टॅक्स असिस्टंट या पदासाठी जे आहे तर ती फार कंपल्सरी आहे, कारण की तुमचे क्लरिकल वगैरेचे काम असतात आणि हे तुम्हाला लागतं. ओके. आता पगार किती मिळतो हे फार महत्वाचं आहे, कारण की एवढं सगळी तुम्ही मेहनत करायला लावतात, पगार तर सांगा तुम्ही आम्हाला. बघा ही जे आहे ना तर ते लेवल 4चं पद आहे, याचं ग्रेड पे 2400 आहे, म्हणजे याला 25,500 ते 81,100 एवढं याचं काय जातं माहितीये का, याची सॅलरी रेंज जी आहे तर ती जाते. आणि याच्यामध्ये या दर 25,500 मध्ये दरवर्षी 3% तुमची फिक्स इन्क्रीमेंट जी आहे तर ती होत असते. म्हणजे पगार तुम्हाला हा काय 25 नाही तर तो पार 45 ते 50 पर्यंत पगार जो आहे तर तो निघून जातो. आता याच्यामध्ये प्रमोशन होतं का? लक्षात घ्या, तुमची नियुक्ती ही 2 डिपार्टमेंट मध्ये इथं जी आहे तर ती आलेली आहे, टॅक्स असिस्टंट सीबीडीटी आणि सीबीआयसी मध्ये. बघा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट. ओके. आता बघा याच्यामध्ये की सीबीडीटी म्हणजे आयकर विभाग, इन्कम टॅक्स मध्ये जर तुम्ही टॅक्स असिस्टंट म्हणून रुजू झाले तर तुम्हाला काही वर्षानंतर तुम्हाला पहिले प्रमोशन मिळतं सिनियर टॅक्स असिस्टंट या पदावर. हे लेवल 6 पद आहे, 3 ते 4 वर्षानंतर प्रमोशन. पुढचं आहे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, जे एसएससी सीजीएल द्वारे पण भरलं जातं, परंतु त्याच्याद्वारे तुम्ही पोहोचू शकत नाही, म्हणून सिनियर टॅक्स असिस्टंट वर 3 ते 5 वर्ष जर तुम्ही काम केलं तर होतं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणतात इन्कम टॅक्स ऑफिसर, हे फार महत्वाचं पद आहे, कारण की हे गट ब राजपत्रित पद आहे मित्रांनो, गॅजेटेड पोस्ट ही, हे तुम्हाला इथं लक्षात जे आहे तर ते घेणं आहे. ओके. आता जर तुमची नियुक्ती ही कस्टम विभागात झाली तर तुम्हाला पहिलं प्रमोशन मिळतं एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या पदावर. त्याच्यानंतर तुम्ही जीएसटी इन्स्पेक्टर बनतात आणि त्याच्यानंतर सुपरिटेंडंट तुम्ही एवढं प्रमोशन मिळू शकतो. म्हणजे प्रमोशनच्या बाबतीत त्याला काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो, खूप चांगलं प्रमोशन मिळतं. आता लक्षात घ्या, टॅक्स असिस्टंट हे पूर्णपणे डेस्क जॉब आहे, काही कुठं आपल्या ऑफिसच्या आणि आपल्या टेबलच्या बाहेरच तुम्हाला जायचं नाही आहे. आणि वर्दी नसलेलं, काही वर्दी वगैरे नसते, मस्त तुम्ही व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घालून मस्त दररोज जाऊ शकतात. कुठल्याही पद्धतीचं फील्ड वर्क करावं लागत नाही. क्लरिकल आणि डेटा एंट्रीची कामं तुम्हाला करावी लागतात, सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 पर्यंत, अशी एक फिक्स वे जी आहे तर ती तुमची असते. आता कोणत्या ठिकाणी नियुक्ती होते त्याच्यानुसार तुमच्या कामा ठरत असतात. फॉर एक्झाम्पल, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड येथे जर तुमची नियुक्ती झाली तर तुमची डेटा एंट्री, असिस्टिंग ऑफिसर, डायरी अँड डिस्पॅच, टॅक्स कॅल्क्युलेशन अँड ड्राफ्टिंग नोटीस, तर अशा पद्धतीची कामं करावी लागतात. जर तुम्ही कस्टम विभागात गेले तर तिथं पण डेटा एंट्री, रिपोर्ट्स, फाईल मेंटेनन्स, वरिष्ठांना सहाय्य करणे आणि डायरी अँड डिस्पॅच, अशा पद्धतीची कामं तुम्हाला करावी लागतात. आता याची पास होण्यासाठी किती गुण लागतात? एसएससी सीजीएल ची पहिली जी परीक्षा असते जी क्वालिफाईंग नेचरची असते, जिला आपण पाहिलं किती असते 200 गुणांच्या आधारे, किती 200 गुण असतात. जर मी ओपनचा कट ऑफ पाहिला तर मागच्या वेळी लागला होता 136 गुणांचा. किती? 136 गुणांचा कट ऑफ आहे, मागच्या वेळी लागलेला होता 136. जर आपल्यालाही पास व्हायचं असेल तर आपण 140 ते 150 गुण जे आहे तर याच्यामध्ये आपला सेफ स्कोर जो आहे तर तो ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर याची 2 ठिकाणी जी नियुक्ती होते बघा,
इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम मध्ये आणि डायरेक्ट टॅक्सेस मध्ये. बघा हा 43 जो आहे तर तो इनडायरेक्ट टॅक्सेसचा आहे आणि D55 कोड असतो त्याला, हा डायरेक्ट टॅक्सेसचा आहे. बघा D55 हा जो डायरेक्ट टॅक्सेस मध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर मी जर इथं ओपनचा कट ऑफ पाहिला तर तो गेलेला होता 309. हा किती पैकी माहितीये का, आउट ऑफ 390 हा गेलेला होता 309 एवढा कट ऑफ आहे गेलेला होता. बाकी जर तुम्ही कॅटेगरी पाहिली तर ते 300च्या आतच तुम्हाला त्यांचा कट ऑफ पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आणखी ओपन मध्ये जर गेलो, बघा इथं 308च लागलेला होता, 308 आउट ऑफ 390 एवढा कट ऑफ आहे लागलेला होता. आता पोस्टिंग आणि बदली धोरण जर पाहिलं, आता याच्यामध्ये कसं असतं बघा, एसएससी सीजीएलची अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर सीबीडीटी आणि सीबीआयसी हे दोन्ही विभाग निवड झालेल्या उमेदवारांकडून झोनचा प्रेफरन्स मागतात की झोन किंवा स्टेटचा प्रेफरन्स तुम्ही द्या. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर असे झोन जे आहेत तर ते असतात. आणि तुम्हाला जर इथलं एवढं काही तुमची रँक चांगली नसेल तर तुम्हाला जो काही झोन मिळेल तर तो झोन तुम्हाला तिथं जे आहे तर ते मिळत असतो. आणि याच्यात हे पद का निवडावं, आता हे महत्वाचं आहे की हे पद उमेदवारांनी का निवडावं. बघा महाराष्ट्रात टॅक्स असिस्टंट बनायला जबरदस्त कॉम्पिटिशन असते, पण इथं मात्र कॉम्पिटिशन त्या तुलनेने भारतात जरी असली तरी टॅक्स असिस्टंट या पदाला काही त्यांचा इंटरेस्ट नसतो, कट ऑफ कमी लागतो आणि विषय पण इथं 4च विषय अभ्यासायचे, तेच मुख्यला अभ्यासायचे आणि तेच पूर्वला जे आहे तर ते इथं अभ्यासायचे आहेत. आता लक्षात घ्या, हा डेस्क जॉब आहे म्हणून ज्यांना पुढची तयारी करायची, फॉर एक्झाम्पल एखाद्याला युपीएससी ची तयारी करायची, एखाद्याला एमपीएससी चे क्लास 1 ऑफिसरची तयारी करायची, त्याच्यासाठी हा चांगला जॉब आहे. बघा शनिवार रविवार फिक्स सुट्टी असते, त्याच्यानंतर याच्यामध्ये सुट्ट्यांचं खूपच सुट्ट्या ज्या आहेत तर ते तुम्हाला इथं मिळत असतात. स्वतःचे राज्य तुम्हाला मिळण्याची शक्यता दाट असते, याचा कट ऑफ खूप कमी लागतो आणि कट ऑफ जे आहेत तर ते जागा कमी असतात इन्स्पेक्टर लेवलच्या, परंतु टॅक्स असिस्टंटला मात्र जागा जास्त असतात आणि कट ऑफ तुलनेने कमी लागतो. मुंबई, पुणे, नागपूर असे झोन जर तुम्हाला मिळाले तर खूप चांगली ड्युटी असते. सेंट्रल गव्हर्नमेंटची 31 तारखेलाच तुमचा पगार जो आहे तर तो होऊन जातो. कमी वयात केंद्र सरकारची नोकरी, कारण की 18 ते 27च आहे आणि लवकर याचा रिझल्ट लागून काम होतं आणि प्रमोशन पण केंद्राच्या याच्यात जवळ होतं. शांत आणि सुरक्षित वातावरणात जे आहे तर ते काम आहे मित्रांनो. आणि मित्रांनो अशाच पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही नोकऱ्या असतात त्यांच्याविषयी जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल ना मित्रांनो, तर त्यासाठी आपलं हे चॅनल आहे इग्नाइट एसएससी रेल्वे, त्याच्यावर सर्व काही माहिती देत असतो. फक्त तुम्हाला काय करायचंय, हे चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, बाकी आपले सीबीआयचे इन्स्पेक्टर बनण्यासाठी, एसएससी सीजीएल होण्यासाठी किती गुण लागतात तर असे संपूर्ण व्हिडिओज आपल्याकडे अवेलेबल आहे. सोबत आपली रिझनिंगची लाईव्ह सिरीज जी आहे तर ती चालू आहे, तर ती देखील तुम्ही लाईव्ह सिरीज जी आहे तर ती पाहिली पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.